हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग. सो इथे जावळ काढण्यासाठी योगेश बसलेला आहे त्या काकांच्या समोर आणि माझ्या सासूबाईने त्या इवाच्या हातामध्ये दिलेला आहे खोबऱ्याची वाटी. ही आमच्याकडची प्रोसिजर आहे. आणि त्यानंतर म्हणजे सोनं लावून प्रत्येक केसाला सोनं लावून जावळ वगैरे काढले जातात. मिनिमम ॲटलिस्ट 5 बटा तरी. सो इथे माझे ज्या ननंदबाई आहेत त्यांनी केसाला सोनं वगैरे लावत आहेत. बट त्याआधी आम्हाला पाहिजे होतं नवीन टॉवेल. म्हणजे इथे जावळ काढण्यासाठी कदाचित ही प्रोसिजर असेल. कारण ते जे जावळ काढतात ते जे काका होते ते म्हणत होते की काहीतरी कोरं वस्त्र द्या आणि त्याच्यावरती इवाला बसवा कारण ते शुभ मानलं जातं. बट ऐनवेळी आमच्याकडे व्हाईट रुमाल नव्हता. सो कोरी दस्ती होती आणि म्हणून मग ही जी कोरी दस्ती आहे ती मामाच्या मांडीवरती म्हणजे माझ्या भावाच्या मांडीवरती आथरली. त्यानंतर त्याच्यावरती इवाला बसवलं आणि नंतर आम्ही जावळ काढायला सुरुवात केली. सो मला म्हणजे खूप भीती वाटत होती. खरं तर जावळ काढण्याच्या आधी आम्ही इवाला तिच्या डॅडीला म्हणत होते काहीतरी चॉकलेट आणा, बिस्किट आणा, म्हणजे ती खात खात शांत बसेल. बट झालं असं की इवा इतकी शांत होती म्हणजे ह्यांच्यासमोर जेव्हा आलोत ना, म्हणजे काही एकही नाही दोनही नाही, एकदम शांतपणे तिने सगळा प्रोग्राम अगदी शांततेमध्ये पार पाडू दिला. अगदी लावलंही नाही. इथे योगेशनी कात्री घेतलेली आहे. कात्री घालायच्या आधी तिथे सोनं लावलेलं आहे प्रत्येक केसाला. ही आमच्याकडची प्रोसिजर आहे. खरंच मला म्हणजे आणि मलाही खूप नवीन होती कारण फर्स्ट टाईम मी माझ्या लेकीचे जावळ अनुभवते आणि खरंच खूप छान, खूप असं मन प्रसन्न आहे. खूप एकदम खरं सांगायचं तर इवाचे जावळ काढताना मला खूप असं डोळ्यातून पाणी येत होतं कारण खूप असं रडायलाही आलं. आत्तासुद्धा मी जेव्हा रेकॉर्डिंग करते ना, मला जेव्हा मी हा व्हिडिओ बघते मला एकदम असं डोळ्यातून अश्रू येत आहेत माझ्या. का कुणास ठाऊक की लेकरू लहान होतं. त्यानंतर कधी मोठी झाली कळालंच नाही मला इवा लिटरली. आणि अशा प्रकारे तिचे जावळ काढण्याचा प्रोग्राम इथे होत आहे. तुम्ही बघू शकता की ती खूप, माहिती नाही तिला भीती वाटत आहे का, ती खूप नर्वस आहे, बट शांत बसली होती आणि सगळं अगदी शांततेमध्ये तिने पार पाडू दिला आम्हाला. नेहमी वळवळ करणारी, धडपणारी, इकडे हे करणारी माझी इवा आज एकदम शांतपणे बसली होती मामाच्या मांडीवर जावळ काढण्यासाठी. मला हे बघून खरंच खूप आश्चर्य वाटलं कारण म्हणजे आदल्या दिवशी मी तिच्या डॅडीला म्हटलं होतं, अहो मला खूप भीती वाटत आहे की ती काढू देईल की नाही, काय करेल, किती रडेल. बट नाही, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये लिटरली ती खरंच खूप शांत बसलेली आहे. अगदी मानही तिने नाही हलवली. म्हणजे याच्यानंतरची प्रोसिजर काय असेल ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.